जे नामधारक सद्गुरूच्या चरणावर किंवा एखाद्या तीर्थावर आजच्या दिवशी किंवा आपल्या घरातच आजच्या दिवशी भगवती कुंडलिनी परअंबा भवानी याच्या उत्थानाची जी साधना आहे म्हणजे ऊर्ध्वगती यायची मूलाधार चक्रामध्ये जे बसलेली भगवती आहे जो अनेक जन्मातून ते मूलाधार चक्रावर व्यापक आहे. तिथे एक शिवलिंग आहे. ते शिवलिंगावर 3 वेटोळा मारून स्वतःच्या तोंडात शेपूट घालून झोपलेले आहे. ते शक्ती प्रत्येकाच्या शरीरात आहे आणि ते परअंबा भवानीला जागृत करायसाठीच एक कोजागिरी नवरात्र हे पर्व भगवान ऋषी लोकांनी आपल्याला दिलेलं आहे. जर असं जर म्हणलं की जावा बाबा तुम्ही दूध तापवा, दूध प्या, चंद्राला हे करा, तर ते तुम्ही केलं नसेल. ते सहज केलं असेल पण हे गुप्त गोष्ट आहे. हे सिद्ध साधू तुम्हाला सांगू शकतात, सगळं सांगत नाही. म्हणून आजचं जे रात्र आहे हे जागृतीचे आहे. जागृती कशाची? तुम्ही तो आता डोळे उघडूनच बसते का झोपले? डोळे उघडून न बसते. जागृती आपल्या शरीरामध्ये जो पंच इंद्रिय आहे, पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार, हे 24 जो तत्व आहे या तत्वांची जागृती करायची. हे तत्व आपल्याला कुठे घेऊन जातात? म्हणून आज असं पर्व आहे. आमचे गुरु नेहमी सांगायच्या प्रवचनामध्ये की कोजागिरी हे बोनस रूपी पर्व आहे. आज साधकांनी 9 दिवस जर सद्गुरूला समर्पित होऊन, भगवतीला समर्पित होऊन जर 9 दिवसाची जर साधना परिपूर्ण रूपाने केली तर 10वा दिवस जेव्हा भगवती उत्थान करते म्हणजे घट उठतात, त्याच्यानंतर एक कोजागिरीला त्याला साक्षात शिव परमात्मा सदाशिव ते काय करतात? आशीर्वाद रूपाने, सद्गुरू रूपाने आशीर्वाद देऊन जातात आणि ते जीवाला मोक्षाच्या मार्गाला अग्रसर करतात. म्हणून हे पर्व आहे. म्हणून याचं नावच आहे कोजागरी. कोण जागा आहे. आजच्या 2 संदर्भ आहे. आजच्या दिवसाचं महत्व एक, भगवान कृष्ण परमात्माने आजच्याच दिवशी गोकुलामध्ये वृंदावनात रासलीला केली. रासलीलाला आपण एक वेगळ्या दृष्टीने बघतो, परंतु रासाचा अर्थ आहे आत्मा आणि परमात्माशी जोडणं. दुसरं, आजच्याच रात्री, आजच्याच दिवशी योगायोगाने भगवती जेव्हा समुद्र मंथन झालं ना, तेव्हा हे दिवशीच उत्पत्ती झाली लक्ष्मीची, असं आख्यान आहे. तर तुम्ही म्हणणार महाराज लक्ष्मी आत्ता निघाली. कल्प, अनेक कल्पामध्ये अनेक अवतार होतात देवी देवतांचे. त्याचं विश्लेषण खूप वेगळं आहे. ते अवस्थामध्ये ते आपल्याला प्राप्त होतात. आणि याची एक सुंदर कथा पण आहे, मी दरवर्षी सांगतोच. 2 बहिणीची कथा तुम्हाला माहीत असेल. तेव्हा वरदान भेटलं की बाबा पृथ्वी लोकामध्ये महालक्ष्मी येती आणि विचारती प्रत्येक घराला जाऊन
घर कुठलं? खरं घर आपलं कोण आहे? हे देहरूपी 10वें द्वार. हे घर महत्वाचं आहे. म्हणून हिराजी बाबा म्हणतात ना, सुंदर माझे घर गडानो रचले मनोहर.